अहो दादा, सूर्यदादाला बघितलं का? नाही. दादा 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 तात्या तात्या दादा कुठे आहे? अगं ते तिकडे देवळात आहे ना, तिथं कुठं उडवत आहे त्याला? देवळात? अरे काय चाललंय? नाही 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 आम्ही एक वेळा आमचा अपमान सहन करू शकतो, पण देवी आईचा अपमान देवीचा अपमान कधीच सहन करणार नाही. अहो देवीची पालखी म्हणजे काय खेळ वाटला का तुम्हाला? अरे सगळं मुहूर्तावर वेळच्या वेळी झालं नाही तर अख्ख्या गावावर टोपल ना देवी आई. बरोबर आहे डॅडींचं. अहो एका माणसामुळे गावाचं नुकसान कशाला व्हायला पाहिजे? दादाला सगळीकडे हुडकलं झालं का? पण कुठे सापडणार ते? बघा दादा घरी पण नाही. झालं का? ऐकलं का? आता तुम्हीच ठरवा. देवीच्या तोपाला तोंड द्यायचं, मानकरी बदलून पालखी उचलायची. मानकरी बदला की, म्हणजे शत्रुबाया घेतील की पालखी. नाही नाही आम्ही पैसे देतो, देवीसाठी सगळं करतो. आमचे चिरंजीव बी तसे चांगलेच आहे, पण आम्हीच त्यांचं नाव कसं सांगायचं? आता काय ते गावान ठरवा. कसं आलोय मी इथं? दिवे, मला पालखी उचलायला यायचंय. सगळी वाट बघत असतील तिकडं. दिवे, मला इथनं बाहेर काढ. मला तुझ्या दारात यायचंय. मला इथनं बाहेर काढ. दिवे, मला इथनं बाहेर काढ. दार उघडा. कोण आहे का बाहेर? कोण आहे का बाहेर? कोण आहे का? दार उघडा. मला डॅडींचं म्हणणं पटतंय. देवी आईची पालखी मुहूर्तावरच उचलायला पाहिजे. शत्रुबायांना पालखी उचलण्याचा मान देऊया. मी नाही गेलो तर दिव्याच्या पालखीचा मृत्यू चुकायचा नाही. नाही नाही. दिवे, दिवे, मला शक्ती दे माय. मला शक्ती दे. मला इथून बाहेर काढ. मला शक्ती दे.
आला. आई अंबाबाईचा, आई अंबाबाईचा. दिवे, माझं पोरग काम धंद्याला लागल ना? सगळं होईल, सगळं होईल. पैसा पाण्यासारखा पाहिजे असेल तर वाऱ्यावर उडवायचं नसतोय. कळ त्याला लवकरच. देवी आई, माझ्या मनातली इच्छा पूर्ण होईल ना? पुरे दिव्याई, दिव्याई लहान लेकरांवर कधीच नाराज होत नाही, कधीच नाही. काळजी नको करतो. हा डॅडी, तुम्हाला बी देवी यायला काही विचारायचं असेल तर. माझ्या शत्रूला चांगल्या घरची बायको मिळेल का? चांगलं करायला जाशील तर चांगलंच होईल. तर नाहीतर कर्म बनताल त्याची शिक्षा देतात. कळलं का? अंबाबाईच्या नावाला अंबाबाईच्या. एवढी तयारी करून सुद्धा हा परत आला इथे. डॅडी याचं कायमचं गाणं वाजवायला लागणार. उठवायचं का दादा? उठवून टाकू, नाही तर गेल्या वेळेसारखं परत आपल्यावर शावट. हे काय 8:30? 8:30 वाजले तरी तुम्ही मला उठवलं नाही अजून. हा अरे, अशाने मी मोठा बिझनेसमॅन कसा होणार? आपलं घर कसं चालणार? आणि ते अजून एक काय म्हणतो ते, तुमची लग्न थाटामाटात कशी होणार? पैसा कुठून येणार? तुम्ही मला उठवलं का नाही? झालं का तुमचं खिदडून? जावा, चला आपापली कामं करा.
वहिनी वहिनी काय मग जमते ना मला ही सूर्याची स्टाईल? हळू नाही तर दादा उठत. बरं आता उठवायचं का दादाला? नाही तर खरंच ओरडल आपल्यावर. हा पण कोण उठवणार? बहिणी आता तू आमची बहिणी आहेस, हा तुझाच हक्क आहे. जा दादाला उठव. बेस्ट ऑफ युअर लक. काय धनू ऑल द बेस्ट असतं ते. तेच ते अक्का. बहिणी बर ठीक. आता की नाही बहिणी दादाला उठवेल ना तेव्हा दादा बहिणीला स्वतःकडे खेचून घेईल. आणि त्यांनी एकदा का खेचून घेतलं सगळ्यांनी आपापले डोळे बंद करून घ्यायचे. हो ना? धनू तुला हे सगळं कसं काय माहिती का? अक्का मी पिक्चर मध्ये बघितलंय. तुझं ना पिक्चर बघणं कमी केलं पाहिजे. नाहीतर काय. सूर्या सूर्या उठ बघू. बघ वाजले बघ किती. सूर्या अरे उठतोयस ना? हा सूर्या दादा दादा कुठे गेला? इथं आहे. माझी कशी स्टाईल मारत होता ना ते बघत होतो. काय बोल. राजूने सांगितलं. मी ना दादा मी नाही सांगितलं. अक्का ए मला नको ओढू याच्यात. बोला पटपट. ते काय बहिणीने सांगितलं. हा हे नाही नाही सूर्या मी कशाला सांगू? तोंड बघा कशी झाली तुमची. मागे खबर ना गंमत करत होतो तुम्ही. पण काय पण म्हणा माझी स्टाईल भारी करत तुम्ही. आवडली मला. दादा तुझ्या ऍक्टिंगला घाबरलो ना आम्ही. नाहीतर काय. तुला गंमत करायला लय आवडतं ना. काल पण देवळातनं गायब झालेला ती पण गंमतच होती का? नाही ती गंमत नव्हती. म्हणजे मी शिरा खाऊन उपास सोडला आणि शिवसर त्यांच्या घरातून आला होता. हे त्यांचंच काम असणार. हा मलाही तेच वाटतंय. सूर्या आपण ना त्यांची पोलीस कंप्लेंट केलीच पाहिजे नाहीतर ते सुधारणार नाहीत. नाही नको तुळजा. हे सगळं त्यांनीच केले याचा पुरावा नाही ना आपल्याकडं. तुम्ही नका लई टेन्शन. दादा असं कसं नको टेन्शन घेऊ. तुला काही झालं म्हणजे? हे याडाबाई मला कशाला काय होतंय. देवीचा आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी. एवढी मोठी नारी शक्ती आहे. मला काय नाही होणार. नका तुम्ही काळजी करू. अरे दसरा आहे. ते रास्ता ठेवा. चला कामाला लागा. जाऊ.
सिद्धार्थचं पैसे कागदपत्र सगळं इथंच आहे. ह्याच्याशिवाय तो पुढं काहीच करू शकत नाही. त्यामुळे तो कोल्हाही सावध शोधत इथपर्यंत नक्की येणार. दादा हे पण ठेव. दादा थांबा 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 दादा हे पण ठेव. हे पुजल्यावर तरी तुझं इंग्रजी सुधारते म्हणजे झालं. भाऊ देऊन नाही दादा ही माझी हत्या. चला आलं ना सगळं आता. तुझं तू काय नाही तुझं ते तुझ्या गळ्यात अडकवत ते काय डेस्कोप आण तुझा. धनु आता ते स्टेथोस्कोप असतं. हा तेच ते अक्का तेच ते. हा तेच ते धनु जाण. माझ्या माहेरी सुद्धा कधीच स्टेथोस्कोपची पूजा केली नाही. घ्या पूजा करून. तुळज आज दसरा आहे. मी माझा शब्द पाळणार. आज मी सिद्धार्थला तुझ्या पायाशी आणून